नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेच्या 21व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारानं उपस्थित मान्यवर गहिवरून गेले. बालकांनी नृत्य, संगीत आणि विविध सादरीकरणातून आपली कला सादर केली, ज्यामुळे शिक्षक, पालक आणि पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि गर्व दिसून आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैभवराज घाटगे, धनंजय मेहता, प्रीतम पाटील, डॉक्टर सचिन जाधव, शिवेंद्रराजे भोसले, मंगेश पाटील, साईनाथ पवार, डॉक्टर आनंद गोसावी, चित्तरंजन गोहोकर, राणेसाहेब, डॉक्टर सुरेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि पत्रकारांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तसंच सन्मान चिन्हाद्वारे गौरव करण्यात आला. संस्थेच्या 21 वर्षांच्या कार्यकाळात 4 तालुक्यातील 58 गावातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण दिलं गेलंय. प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करत विद्यार्थ्यांना आणि पालकांना शुभेच्छा दिल्या. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. परिवीक्षाधीन भाप्रसे अधिकारी आकाश वर्मा यांच्या हस्ते सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाद्वारे आयोजित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी म्हटलं की शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि नागरिकांना योजनांची अचूक माहिती मिळाल्यास त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, तहसीलदार रवी महाले, गटविकास अधिकारी पूनम राणे, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे आणि विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. सामाजिक न्यायाचा जो स्कीम आहे त्या प्रदर्शनी केली आहे आणि चांगला मॉडेल एक आहे. एक माहिती आम्ही जे अंतिम जो बेनिफिशरी आहे त्यापर्यंत आम्ही हे माहिती कसं घेऊ आणि याचा हे चांगला एक्झाम्पल दिला आहे आणि आम्हाला पण एक मॉडेल दिला आहे. पुढे आमचे जे अभियान आहे त्यासाठी आम्ही अशी पद्धत वापरून तसा आम्ही आमचे जो महसूलचे जो स्कीम आहे तो पण आम्ही लोकांपर्यंत कसा घेऊ शकतो त्याचं पण मॉडेल आहे. आणि माझी विनंती आहे व्हिडिओ मॅडमला जे आमचे जो इतर प्रोग्राम सुरू आहे ते उमेदचे जो प्रदर्शनी आहे त्याचे जो लोक आहेत त्यांना थोडंसं इथे पण मॅडम पाठवा जेणेकरून आम्ही ही जो माहिती आहे ते चांगली प्रमाणे त्यांनी पोस्टर लावलेले आहे आणि सोप भाषामध्ये कसा याचे लाभ घेऊ शकतो आम्ही हा विवरण केला आहे. तर जर ही माहिती लोकांना भेटेल तर नक्कीच आम्ही जे निडी आहे आणि ज्यांना हे म्हणजे ठरप्रमाणे याची गरज आहे त्या लोकांपर्यंत आम्ही हे स्कीम वगैरे पोचवू शकतो. तर हा चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. याबद्दल आम्ही यांना शुभेच्छा देतो जिल्हा माहिती कार्यालयाला. आणि आता धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं सरांनी कळवलं आहे की या विभागापुरत मर्यादित नका, या विभागासोबतच इतर विभागाने येऊन जर चांगल्या पद्धतीने जर जनजागृती केली तर लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. भंडारा शहरातील पोस्ट ऑफिस चौकाजवळ 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एका खुल्या ठिकाणी 2 महिलांनी 50,000 रुपये चोरी केल्याची घटना उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या महिलांनी मेन रोडवरून पायी चालत येताना दिसल्याचं फुटेजमध्ये नोंद झालंय. गांधी चौक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की या महिला कुणालाही आढळल्यास लगेच पोलीस स्टेशन भंडारा इथं संपर्क साधावा. भंडारा नागरिकांनी चोरांविरोधात कडक कारवाईची मागणी सुरू केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. सेलू उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर आणि सेलू तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर कडक कारवाई करण्यात आली. डिसेंबर 25 पासून सुरू झालेल्या मोहिमेत उपविभागातील 36 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 4 रेती माफिया 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेत. या कारवाईत जिंतूर सेलू तालुक्यातील वाहतूक करणाऱ्या 13 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि 7,88,289 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. जप्त केलेली 100 ब्रास रेती गरजूंना वाटप करण्यात आले. उपविभागीय स्तरावर स्थापन केलेल्या पथकांमुळे अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खननावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. सेलू उपविभागीय अधिकारी या ठिकाणी आज आपण तो उपविभागाअंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यावर सेलू उपविभागाअंतर्गत आपण धाडसी कारवाई करून
अनेक वाहनावर घटनास्थळी जाऊन दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्याबद्दल आपला अनुभव थोडक्यात सांगा. नमस्कार. सेलू उपविभागामधील सेलू व जिंतूर तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन रोखण्याकरता आम्ही उपविभाग स्तर आणि तालुका स्तरावर पथक निर्माण केलेले आहे. त्याचप्रमाणे पथकामार्फत आम्ही नियंत्रण ठेवतो आहोत. मी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन मागील 1.5 महिन्यामध्ये 23 सेलू तालुक्यातील 23 वाहनावर कारवाई केलेली आहे. तसेच मागील 2 महिन्यामध्ये सेलू तालुक्यातील एकूण 9 गुंडावर हद्दपारीची कारवाई केलेली आहे. त्यामधील 4 हे वाळू माफिया असून त्यांना 1 वर्षासाठी परभणी जिल्ह्यातनं हद्दपार केलेला आहे. मागील 1 वर्ष तसेच या सदर वाहनावर जे 23 वाहनं आम्ही कारवाई केलेली आहे त्यापैकी 23 वाहनांना 30,33,000 दंड आकारण्यात आला असून त्यापैकी सध्याला 5,47,543 रुपये दंड वसूल झाला आहे. तसेच या दरम्यान आम्ही जप्त साठे रेतीचे देखील केलेले आहे व ते शासन निर्णयाप्रमाणे घरकुलांना मोफत वाटप करण्यात आलेले आहे. तसेच RTOना शासन निर्णयाप्रमाणे RTOला देखील आम्ही पत्र दिलेलं आहे व त्यामध्ये जे वाहनांवर आम्ही कारवाई केलेली आहे त्यांचं 30 दिवसासाठी त्यांचा परवाना हा रद्द करण्यासाठी आम्ही प्रस्ताव RTO विभाग परभणीला पाठवलेला आहे. सेलू तालुक्यानंतर आम्ही जिंतूर तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. त्यामध्ये 15 वाहनावर दंडात्मक कारवाई केली असून जिंतूर तालुक्यातील 2 जणांवर जे वाळू माफिया आहेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केलेली आहे व 15 पैकी 13 वाहनावर गुन्हे दाखल असून त्यामध्ये 2,46,746 रुपये दंड हा वसूल करण्यात आलेला आहे. बाकी दंडाची वसुली सुरू आहे आणि जे लोक दंड लवकर भरणार नाही त्यांना आम्ही नोटीस देणार आहोत आणि दंड न भरल्यास त्यांच्या सातबाऱ्यावर किंवा त्यांच्या घरावर ही बोजा टाकण्याची प्रक्रिया आम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये करणार आहोत. आणि याचप्रमाणे या आता निवडणुकीची प्रक्रिया संपलेली आहे. आता यापेक्षाही मोठ्या कारवाया या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही करणार आहोत. त्यासाठी आमचे पथक सज्ज आहे आणि सर्वांना सूचना आमच्या तलाठीपासून ते तहसीलदार सर्वांना सूचना दिलेली आहे. जिल्हाधिकारी सर देखील याबाबत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून सूचना करत आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या मार्च-एप्रिलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाळू माफियावर गुन्हे दाखल आणि त्यांच्या वाहनावर कारवाई होणार आहे. बरं सर, यानंतर समजा अवैध गौण खनिज वाहतूक जे आहे त्याला समजा रोखण्यासाठी आपण काय उपाय योजना? आता सांगितल्याप्रमाणेच ही गौण खनिज अवैध गौण खनिजची वाहतूक रोखण्यासाठी आम्ही पथक कार्यान्वित केलेले आहे. आम्ही मागच्या 1.5 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या आहे आणि इथून पुढे देखील आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करून संबंधित वाहनावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर हद्दपारीची किंवा मोक्काची देखील कारवाई करण्याची आमची विचाराधीन आहे. ओके, धन्यवाद सर. रिसोड साखरा मार्गावरील दयनीय रस्ता स्थितीवरून आगारवाडी आणि परिसरातील नागरिकांनी 24 फेब्रुवारी रोजी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. रस्ता दुरुस्तीसाठी शासन आणि प्रशासनाकडे तात्काळ लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव स्थळावर दाखल झाले आणि लिखित आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यात आलं. तरीही आंदोलनकर्त्यांनी चेतावणी दिली की मागणी पूर्ण न झाल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन पुन्हा छेडण्यात येईल. आंदोलनात गंगोत्री वृद्धाश्रमाच्या संचालिका अर्चना गांजरे, सचिन इप्पर, भाग्येश मुंढे, आगरवाडी सरपंच पांडुरंग वायभासे, संतोष मुंढे आणि समाधान मुंढे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. खेड तालुक्यातील पशुपालकांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मूल्य साखळी विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून 5 दिवसांचा विशेष अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. हा प्रशिक्षण कार्यक्रम आनंद येथील ICAR NDDB संस्थेत प्रकल्प संचालक सूरज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील 55 शेतकरी सहभागी होऊन पशुपालन, दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, मूल्य साखळी व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन वाढीच्या कौशल्यांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणार आहेत. दौऱ्याच्या शुभारंभ प्रसंगी सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आधुनिक शेतीसोबत पूरक व्यवसायाचं मार्गदर्शन अधोरेखित केलंय.
तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी योजना आणि शासनाच्या लाभाविषयी माहिती दिली. गोसासी गावचे सरपंच संतोष गोरडे यांनी दौऱ्याचं नियोजन आणि समन्वय यशस्वीरित्या केलं असून तालुक्यातील पशुपालकांसाठी हा अनुभव दुग्ध व्यवसायातील क्रांती घडवण्यास सहाय्यक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी. आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये एकत्र आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं कृषी खात्याच्या मार्फत अर्थात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्फत या ठिकाणी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत आणि एकूणच दुग्ध व्यवसायाचं जे प्रशिक्षण असतं ते देण्यासाठी गुजरात येथे आनंद या ठिकाणी हे सगळे शेतकरी बांधव निघालेले आहेत. खरं तर आपण जाणून घेऊया कशा संदर्भात किंवा कशा माध्यमातून हे सगळं होतंय आणि हे सगळं कोण करते आणि किती दिवसाचं साधारणतः ट्रेनिंग असणार आहे. आपल्याकडे आलेले आहेत तालुका कृषी अधिकारी आदरणीय विश्वे साहेब. त्यांच्याकडे जाऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आता हा जो शेतकऱ्यांसंदर्भातला प्रशिक्षणाचा विषय आहे, गुजरातमध्ये तुम्ही निघालात, किती दिवसाचं हे प्रशिक्षण आणि कशा संदर्भातली ती माहिती असणार आहे? आपल्याकडं खेड तालुक्यामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपण राबवतो. या प्रकल्पामध्ये पाणलोट संदर्भात आपण अतिशय चांगली 10 गावांमध्ये कामं केली आणि ह्याच गावामध्ये पशुपालनाचा फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे आणि ह्या शेतकऱ्यांना त्या संदर्भात काहीतरी प्रशिक्षण मिळावं, ती शेती जास्त प्रमाणात आपल्याकडे सुधारावी, लोकांना त्यामध्ये आर्थिक नफा जास्त मिळावा या उद्देशाने आनंद येथे अमूल या प्लांटला, आनंद येथील प्लांटला ही आपली सगळी शैक्षणिक सहल चाललेली आहे आणि ह्या शैक्षणिक सहलला आपण या कार्यक्रमासाठी आज आपण इथं उपस्थित आहोत. सर्व शेतकरी बंधू इथं जमलेले आहेत आणि आपले सभापती सुद्धा बाजार समितीचे उपस्थित आहेत. अगदी 5 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे प्रशिक्षणाचा आणि इत्थंभूत तिथं पशुपालनासंदर्भात माहिती शेतकऱ्यांना तिथं मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी तिथं एकदम त्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, सर्व प्रशिक्षित होऊन इथं यावे आणि आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करून घ्यावा, एवढंच मी या खरं तर ठिकाणी सांगू कृषी इच्छितो. विभागाच्या मार्फत यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांना ही प्रशिक्षण दिली गेली. या वर्षामधलं हे कितवं म्हणजे सहल आहे? यापूर्वी हैदराबादला सुद्धा आपण याच परिसरातल्या शेतकऱ्यांची सहल नेली होती. इथं अतिशय चांगले प्लांटेशन क्रॉप आहेत, म्हणजे फळबागाच्या संदर्भातले काही चांगले प्लॉट आहेत ते सुद्धा आपण पाहिले आणि त्यानंतर इथं आपण आनंदित आहे, आपण पशुपालनाच्या संदर्भात आपण जातो. निश्चित शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय, फायदा होतोय. निश्चितपणे शेतकऱ्यांना लाभ मिळतो. आता त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा सुद्धा वाढलेल्या आहेत, शेततलाव सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेत आणि त्याचाच फायदा शेतकरी फळबागांकडे वळण्यासाठी फायदा झालेला आहे आणि पशुपालन सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे होत आहे. खरं तर आपण ऐकलंय की आपल्या खेड तालुक्यामध्ये जो दुर्गम भाग आहे म्हणजे वापगाव, उरुडे, पूर, गोसाशी, कनेरसर किंवा अन्य काही गावं, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरी कमी असेल तर त्यांना शेतीपूरक काही व्यवसाय व्हावेत या उद्देशानं शासनाच्या माध्यमातून कृषी विभाग या ठिकाणी काम करते. खरं तर या सर्व शेतकऱ्यांना एक पाठबळ आणि साथ देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपल्या खेड तालुक्याचे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील नव्यानं जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत आणि ते या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले. त्यांच्याकडे आपण जाऊया. सभापती महोदय, मला सांगा, आता आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांसाठी ही सहल निघते, अभ्यास दौरा निघतोय, या शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार किंवा कशा शुभेच्छा देणार? नाही, खऱ्या अर्थाने एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आज बाजार समितीच्या प्रांगणामध्ये यांचं प्रस्थान त्या ठिकाणी होणार आहे आणि या सगळ्यांना आम्ही सदिच्छा शुभेच्छा द्यायला खरं तर उभा आहे. माझ्यासमोर कृषी अधिकारी आपले वैभव विश्वे साहेब आहेत आणि महाराष्ट्र केंद्र सरकारची जी योजना आहे ती खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास घटक जो कार्यक्रम आहे 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत गेल्या 2-3 वेळा देखील यांची सहल त्या ठिकाणी झाली आणि आज देखील हा अभ्यास दौरा, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रशिक्षण आणि अभ्यास दौरा गुजरातच्या परिसरामध्ये आनंद या ठिकाणी अमूल डेअरीचा जो मोठा प्लांट आहे त्या ठिकाणी पशुपालन आणि इतर जे व्यवसाय आहेत दुग्ध व्यवसाय संदर्भामध्ये 4 दिवसाचं यांचं प्रोग्राम त्या ठिकाणी आहे आणि खेड तालुक्यातला दुष्काळी भाग जो आहे, खऱ्या अर्थाने पूर्व भागातली 10-12 गावं जी दुष्काळी आहेत ह्या भागांचा उद्याच्या खऱ्या अर्थानं कायापालट होण्याची आवश्यकता आहे. बाजार समिती सभापती म्हणून मी गेल्या अनेक वर्षभरापासून प्रयत्न करतोय की ग्रामीण भागातील शेतकरी त्यांच्या दृष्टीनं काय काय शासकीय योजना आहेत, शेती संदर्भात काय, शेतीपूरक काय काय आहेत, नाविन्यपूर्ण गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत, तर खऱ्या अर्थानं माझी भावना अशी आहे की नव्यानं शेतकरी उद्योजक त्या ठिकाणी झाली पाहिजे, शेतीपूरक व्यवसायामध्ये नवीन फळी त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे आणि आपल्या शेतीच्या व्यवसायाबरोबर शेतीपूरक जेवढे काय व्यवसाय आहेत ते खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये याच्या पलीकडे जाऊन व्यापक स्वरूपामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही गावागावामध्ये प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणार आहे. पण तालुका कृषी अधिकारी असू द्या किंवा मिटकॉन सारख्या काही संस्था असू द्या, काही कन्सल्टन्सी संस्था आहेत, यांच्या माध्यमातून संयुक्त बाजार समिती असू द्या की जगदाळे साहेब फक्त सहल करून आपल्याला चालणार नाही, तर भविष्यामध्ये त्या सगळ्या शेतकरी वर्गासाठी शेतीपूरक काय, त्याचा व्यवसाय काय, त्याचं मार्केटिंग काय, त्याचं मार्केटचं व्यासपीठ काय,
या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. आज आमचे हे सगळे जवळपास 55 शेतकरी त्या ठिकाणी या सहलीच्या निमित्ताने चाललेले आहेत. मी या सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्यात या सहलीच्या माध्यमातून नव्यानं शेती कृषी व्यवसायामध्ये किंवा पशुपालन आणि दुग्ध व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी शिकून येऊन त्याच्यातनं काहीतरी प्रगती, काहीतरी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट आपल्या भागामध्ये हे शेतकरी करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नव्यानं जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला काम करायची संधी मिळाली आहे. उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं रचनात्मक सहकार आणि संस्थात्मक काम या परिसरामध्ये खेड तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. या शेतकऱ्यांना मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. संतोष भाऊ असतील किंवा श्रीनिवास भाऊ किंवा वैभव हे सगळे सहकारी मनापासून पुढाकार घेऊन रुपेश वगैरे हे सगळे आज या सहलीच्या निमित्ताने चाललेले आहेत. आणि हा खेड तालुक्याच्या दृष्टीनं बाजार समिती सभापती म्हणून एक सकारात्मक गोष्ट आहे की या तालुक्यातले शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी चाललेत. भागाभागात उद्याच्या काळामध्ये आपल्याला शेतकरी अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं पाठवावे लागतील. आणि एक हा खेड तालुका खरं तर हा शेतकरी क्रांतीचा तालुका आहे. त्यामुळे उद्याच्या काळात अधिक व्यापक स्वरूपामध्ये आपण हे सगळं काम गाव पातळीवरती घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करू. तुर्तास या सर्व शेतकरी बांधवांना मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर आपण ऐकलंय सभापती महोदयांनी सांगितलंय की उद्याच्या काळात गावागावात भागाभागात आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याचे लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर पशुधन वाढलं पाहिजे, दुग्ध व्यवसाय वाढला पाहिजे, त्याचबरोबर कृषी संदर्भात ज्या योजना आहेत त्या लाभ त्याचा मिळाला पाहिजे. एकूणच सभापती महोदय असल्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. निश्चितच आता कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सहलीचा लाभ दिला जातो. याही वर्षी आता ही सहल गुजरात या ठिकाणी जाते आहे. त्या सगळ्या सहलीला जो तब्बल 55 शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हे सगळी टीम आता निघालेली आहे. निश्चित चांगला अभ्यास त्यांना त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. खरं तर आमच्या न्यूज मराठी 24/7 या चॅनलला भेट दिल्याबद्दल कॅमेरामन कुराडे सह सुदाम कराडे पाटील आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. लाखादूर तालुक्यातील बारवा गोसीखुर्द डावा कालवा प्रकल्पांतर्गत पाटचाऱ्यांच्या कामाचा निकृष्ट दर्जा शेतकऱ्यांसमोर आलाय. 4 मुख्य वितरिकांकडून चालणाऱ्या लघु आणि उपलघु कालव्यांच्या कामांमध्ये पाण्याचा शेवटच्या टोकापर्यंत पुरवठा होत नसल्याची तक्रार तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मते 2025च्या जून महिन्यात पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरू केलं गेलं, मात्र डिसेंबरपर्यंतही पाटचाऱ्यांची कामं ही अपूर्ण राहिली आहेत. या अपूर्ण कामांमुळे रब्बी धान, मूग, चणा, वाटाणा आणि उडीद डाळ सारख्या पिकांना पाण्याचा योग्य लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांना अंदाजपत्रकानुसार कामं पूर्ण होणार आहेत असं दाखवून शासनाला आणि स्थानिक शेतकऱ्यांना फसवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास आणि कालव्याची कामं शेतकऱ्यांचा विश्वास ठेवून पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिरात भव्य रामकथा सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीत चव्हाण यांनी गतवर्षापेक्षा यंदाही रामकथा श्री 108 कुंडी दत्तायाग महायज्ञ आणि नामसंकीर्तन सोहळा भक्तिभावपूर्ण वातावरणात भव्यरित्या पार पडेल यासाठी सर्व भक्तांनी सहकार्याची भावना ठेवावी असं आवाहन केलंय. बैठकीला आमदार बाबूराव कदम कोहळीकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बेघना कावली, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी कांबळे, तहसीलदार तसंच विविध अधिकारी आणि कर्मचारी तसंच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याच्या लोणार गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकरणानंतर कळमनुरी शहरात बुधवारी सर्व मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आले. यावेळी उबाठा गटाचे तालुका प्रमुख सखाराम उबाळे महनाले यांनी न्यूज मराठीशी बोलताना स्मारकावर झालेल्या विटंबनेचा तीव्र निषेध केलाय. त्यांनी म्हटलंय की स्मारकावर किंवा समाजातील महिलांवर झालेल्या अमानुष हल्ल्याविरोधात दोषींवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे. शहरातील नागरिकांनी एक दिवसीय बंदमध्ये सहभाग घेत निषेध व्यक्त केला आणि प्रशासनाला निवेदन सादर केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी. चिखला तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे जी काही समाजकंटकाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करून त्या पुतळ्याचं रक्षण करणाऱ्या आमच्या माता भगिनी संजीवनी वाघ यांच्या बाबतीत जे काही अतिशय अलांछनीय असं कृत्य झालेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता व सदरील समाजकंटकांवर
योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याकरता या ठिकाणी आज कळमनुरी बंद ठेवून निवेदन देण्यात आलेलं आहे. तरी पण भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्याचप्रमाणे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था याचं भान ठेवत असताना केवळ एखाद्या महापुरुषाच्या प्रतिमेचं विटंबन करून त्याच पद्धतीनं त्याचं रक्षण करणाऱ्या भगिनीवर अशा प्रकारचा हल्ला एखादा सरपंच व तत्सम समाजकंटकाच्या वतीने होणं खरं तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो व संबंधित जे काही समाजकंटक आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करवण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. अंजनगाव सुर्जी ते अकोट जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161 वर भंडाराजवळ अंजनगाव सुर्जी येथील होली क्रॉस दवाखान्याजवळ मारुती सुझुकी स्विफ्ट आणि एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात शालिकराम वानरे यांचा जागीच मृत्यू झाला तर कुसुम वानरे आणि रखमाबाई गवई गंभीर जखमी झाल्यात. तसंच विमल पिंपळकर, वंदना पिंपळकर, रमेश पिंपळकर, उत्कर्ष वानरे आणि प्रथमेश वानरे हे किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर अकोट इथे अचलपूर इथं उपचार सुरू आहेत. मुरादेवी दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. स्थानिकांनी रस्त्यावरील मोठे खड्डे, दबलेला भाग आणि अपुरी सुरक्षा यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणी पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. आणि सुझुकी सियाज या वाहनाचा आमनेसामने झालेला आहे. एसटीच्या धडकेने गाडी सियाज क्रमांक 27B8081 वर्धा नगर परिषदेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 161,33,16,300 रुपयांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, मुख्याधिकारी विजय देशमुख, सभापती, नगरसेवक, लेखापाल यांची सभेत उपस्थिती होती. अर्थसंकल्पानुसार 30,54,000 रुपयांचा शिल्कीचा निधी उपलब्ध आहे. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी या अर्थसंकल्पाद्वारे उत्पन्न वाढवून शहरातील विकास कामांचं व्यवस्थित नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं प्रतिपादन केलंय. गेल्या 4 वर्षापासून प्रशासन असल्यामुळे यावेळेस 2025-26चा आम्ही आणि 26-27चा अर्थसंकल्प ही आमची आढावा बैठक झाली. आज त्या सभागृहामध्ये सर्व सन्माननीय सदस्य, सभापती, आमचे मुख्य अधिकारी आणि सर्व कर्मचारी ह्या आढाव्यामध्ये येणाऱ्या मार्च नंतर आम्हाला पूर्ण वर्षभर जे काम करायचे आहे त्याच्यामध्ये आमचा जो याचा अर्थसंकल्पीय वाढीव टक्का आहे हा कसा वाढता येईल, त्याच्यामध्ये आमचे टॅक्सेशनचे आहे, त्याच्यानंतर आमचे गाळे आहे, 182 जवळपास आपल्या नगरपालिकेची गाळे आहे, त्याच्यापासून आमचं इन्कम कसा वाढेल, त्याच्यानंतर इतरत्र आमचा जो आहे असं नियोजन आम्ही आज केलं जेणेकरून आपला आर्थिक जो हे आहे येणाऱ्या काळामध्ये पाणी पुरवठा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, याच्यावर आम्हाला वेगवेगळ्या फंड उपलब्ध होतात. पण हे खर्च करताना आम्हाला पैशाची खूप चणचण भासते. अशा वेळेस आम्हाला आमच्या माध्यमातून टॅक्स क्लिअरच्या माध्यमातून आम्हाला लोकांकडून घर टॅक्स वसुली आहे, पाणी कर आहे, याच्यामध्ये आम्ही करपट्टी आहे, याच्यामध्ये आम्ही सुधारणा केली आहे जेणेकरून ज्या लोकांनी वन टाईम टॅक्स भरेल त्याला त्याच्यामध्ये त्या व्याजावरती त्याच्याबद्दल टॅक्सवर लागलेला व्याज आहे याच्यामध्ये 50% आपण सूट दिली आहे. ती अभय योजना आहे सरकारची. आम्ही तो पण ठरावसुद्धा आम्ही सभागृहात घेतला आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये तो ठराव पण सुद्धा आम्ही लागू करून टाकू. म्हणून सर्व माझ्या वर्धा शहरवासियांना टॅक्सच्या रूपामध्ये जे तुम्हाला कर सवलत मिळणार आहे आपण त्याचा लाभ घेऊन आम्हाला त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल सर्वांना माझी विनंती. आणि बाकी शेष फंड आहे त्याच्यामध्ये भाजी मार्केट आहे, स्थानिक आमचे इतर रेव्हन्यू डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करून येणाऱ्या 26-27च्या अर्थसंकल्प याच्यामध्ये ते आम्हाला व्यवस्थित नियोजन करून पार पाडायचे आहे. वणी शहराजवळील लालगुडा भागात एका आलिशान दुमजली घरात सुरू असलेल्या बनावटी देशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकले. या धाडीत 36 पेट्या बनावटी दारू, रिकाम्या बाटल्या, झाकणं, स्पिरिटचे ड्रम, 3 दुचाकी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे लाखोंच्या मुद्देमालांचा समावेश झाला असून परिसरात खळबळ माजली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई वणी इथं सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.